नमस्कार मित्रांनो, एके ऑल कंटेंटमध्ये तुमचं स्वागत आहे. मित्रांनो, म्हणतात ना की मुलं ही म्हातारपणाची काठी असतात, पण जेव्हा तीच काठी आपल्यावर प्रहार करू लागते तेव्हा एका बापावर काय बीतत असेल. मित्रांनो, आजची कथा एका अशाच बापाची आहे ज्याने रक्ताचं पाणी करून घर उभं केलं, पण त्याच घरातून त्याला बाहेर काढण्यासाठी त्याच्या पोटच्या मुलाने आणि सुनेने नीचपणाचा कळस गाडला. एका बापाचा आपल्या हक्काच्या घरासाठी आणि स्वाभिमानासाठी दिलेला हा लढा नक्की ऐका मित्रांनो. आणि ही कथा सत्य घटना तुम्हाला आवडली असेल तर लाईक देखील करा. ही कथा आहे 60 वर्षीय रमेश पारिक यांची. रमेशजींनी आयुष्यभर कष्ट करून आपल्या कुटुंबाचा डोलारा सांभाळला. त्यांना अमित नावाचा एक मुलगा आणि रूपा व रचना नावाच्या 2 विवाहित मुली आहेत. काही काळापूर्वी रमेशजींच्या पत्नीचे निधन झाले आणि ते पूर्णपणे खचले. याच काळात अमित आणि त्याची पत्नी ज्योती यांचे डोळे रमेशजींच्या मालमत्तेवर आणि घरावर पडले. त्यांना ते घर स्वतःच्या नावावर हवे होते. त्यासाठी अमित आणि ज्योतीने रमेशजींचा छळ सुरू केला. सुनेने साध्या चहासाठी दूध देण्यासही नकार दिला. परिस्थिती इतकी भीषण झाली की ज्या घरात रमेशजींनी आयुष्य काढलं त्याच घरातून त्यांना बाहेर काढून रात्री बागेतील एका बाकड्यावर झोपावे लागले. अमितने त्यांना धमकावले की जोपर्यंत घर नावावर करत नाही तोपर्यंत शांततेने जगू देणार नाही. आणि जेव्हा रमेशजींनी घर देण्यास स्पष्ट नकार दिला तेव्हा अमितने आपल्या पत्नीसोबत मिळून वडिलांविरुद्ध हुंडाबळी 498चा खोटा गुन्हा दाखल केला. ज्या मुलाला वडिलांनी हाताला धरून चालायला शिकवलं तोच मुलगा आज पोलिसांसमोर वडिलांविरुद्ध खोटी साक्ष देत होता. या धक्क्याने रमेशजींना पोलीस स्टेशनमध्येच हृदयविकाराचा झटका आला. अमितने रमेशजींना घरातून हाकलून दिले तेव्हा त्यांना कांतीलाल जवेरी यांच्या वृद्धाश्रमात आश्रय मिळाला. कांतीलालजींनी फक्त त्यांना राहायला जागा दिली नाही तर रमेशजींची व्यथा ऐकून त्यांना न्याय मिळवून देण्याचे ठरवले. रमेशजींवर अत्याचार झाला आहे आणि त्यांना खोट्या गुन्ह्यात अडकवण्यात आले आहे हे कांतीलालजींनी ओळखले. कांतीलालजींनी हे प्रकरण JCP देसाई या प्रामाणिक पोलीस अधिकाऱ्यांपर्यंत नेले. त्यांनी पुरावे गोळा करायला सुरुवात केली. सर्वात महत्त्वाचा पुरावा तेव्हा समोर आला जेव्हा खुद्द सुनेच्या म्हणजे ज्योतीच्या आईनेच पोलिसांना सांगितले की रमेशजी हे खूप नेक माणूस आहेत. त्यांनी कधीच हुंडा मागितला नाही. माझ्या मुलीने आणि जावयाने केवळ घरासाठीच हे नाटक रचले आहे. शेजाऱ्यांनी ही साक्ष दिली की रमेशजींना घराबाहेर बाकड्यावर झोपावे लागत होते. कांतीलालजींच्या या पाठपुराव्यामुळे रमेशजींवरील खोटा गुन्हा रद्द करण्यात आला. जेव्हा अमित आणि ज्योतीला समजले की आता आपण वाचू शकणार नाही तेव्हा ते पळून गेले. पण अखेर पोलिसांनी त्यांना पकडले. कायद्याच्या कचाट्यात सापडल्यानंतर त्यांनी रमेशजींचे पाय धरले आणि माफी मागितली. पण एका दयाळू बापाने त्यांना जेलमध्ये जाण्यापासून वाचवले आणि केस मागे घेतली. पण रमेशजींनी एक कठोर निर्णय घेतला. त्यांनी अमितला सांगितले की मी तुला मुलगा म्हणून माफ करतो, पण यापुढे तू या घरात राहू शकणार नाहीस. त्यांनी अमितला स्वावलंबी होण्यासाठी एक रिक्षा भेट दिली आणि त्याला स्वतःच्या हिमतीवर जगण्यास सांगितले. तर मित्रांनो, आज रमेशजी आपल्या घरात सन्मानाने राहत आहेत. त्यांच्या 2 मुली त्यांची काळजी घेतात. रमेशजींनी आपले घर आपल्या नातीच्या राशीच्या नावावर करण्याचा निर्णय घेतला आहे. ही कथा आपल्याला शिकवते की संपत्तीसाठी नात्याचा बळी देणं किती चुकीचं आहे. संकटाच्या काळात कांतीलालजींसारखी माणसं भेटणं ही ईश्वरी कृपेपेक्षा कमी नसते. तुम्हाला ही कथा कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा. जर व्हिडिओ आवडला असेल तर एके ऑल कंटेंटला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया अशाच एका सत्य घटनेसह. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.